आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता तुम्ही हा मराठी कार्यक्रम ऐकू शकता. खरोखर येशू ख्रिस्त तुम्हाला पण भेटणार आणि येशूचा आशीर्वाद तुम्हाला पण भेटणार. चला आजपासून जाऊया. अय्यूब 19 अध्याय 25 वचन. जॉब 19:25. अय्यूब 19:25. मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील. माझा उद्धारक परमेश्वरला अय्यूब म्हणतो, माझा उद्धारक, माझा तारणारा, मला सोडवणारा. आता अय्यूब जीवन एवढं संकट आलेलं आहे. कारण शैतान अय्यूबाला पाहून संतापला. अय्यूब 1:10 जॉब 1:10 अय्यूब 1:10 शैतान परमेश्वराला म्हणतो, तू त्याचे गळ व त्याचे सर्वस्व ह्या भोवती तू कुंभण घातले आहेस ना. तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. पुढचं वचन. तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्व लावून तर पहा, सर्व श्वास लावून तर पहा. म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझ्या अवेअर करेल, तुझ्या बदनाम करेल. हात लावून पहा. आणि परमेश्वर म्हटला, जा. पुढच्या वचन. पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नकोस. मग शैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. तोपर्यंत परमेश्वरने बाळा घालून अय्यूबाला रक्षण केला. पण शैताने परमेश्वरासमोर म्हणतो, तू सर्व आशीर्वाद दिला म्हणून तू तुझ्या भरोसामध्ये आहे. परमेश्वर, जा हात लावून बघ. आणि एकच दिवसाच अय्यूबाचे मेंढरे, बैल, गाढव, ऊंट सर्व नाश झाले. आणि त्याच्या मुले मुली या घरामध्ये जेवण करत होते. त्यांच्या घरावर वादळ पडला आणि घर पडला. ते सर्व मेले. एका दिवसाच 10 मुले मेले, सर्व काय लुटले. तरी अय्यूब काय म्हणतो, अय्यूब 1:21 जॉब 1:21 अय्यूब 1:21 ओ मी मातेच्या उतरातून नग्न आलो, तसंच नग्न तेथून नग्न गेलो ते परत जाणार आहे. परमेश्वराने दिलं होते ना, परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचं नाम. बाप रे, सैतानाच्या तोंडावर असं थप्पड त्यांनी मारली ना. अरे देवाने दिले, देवाने घेतलं, काय झालं? त्याला माहीत नाही की शैतानने घेऊन गेला, देवाने नेलं असं वाटलं. तरी त्याच्या तोंडाने काय पाप केलं. वचन म्हणते, त्याने त्याच्या पुढच्या वचन 22 वचनामध्ये, या सर्व प्रसंगात अय्यूबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. देवाला तो असं काय केलं, असं दिला नाही की सड घेतला, काय म्हणाला नाही. आणि तोंडाने पाप पण केलं नाही. आता दुसरा अध्याय 3 वचनामध्ये पुन्हा शैतान आला. अय्यूब 2:3 नाही, अय्यूब, योहान आहे, अय्यूब, जॉब. परमेश्वर शैतानाला विचारले, माझा सेवक अय्यूब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीच्या सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असं दुसरा कोणी नाही. त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चितवलेस, तरी तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिले आहे. तू मला उगाच केलं. परमेश्वराने उत्तर दिले. शैतान काय म्हणतो, हां, त्वचेसाठी तोच मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. पुढचं सण. तो आपला हात पुढे करून त्याच्या हाडा मासात लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझ्या आवेर करेल. परमेश्वर मला, जा सैतान, तो तुझ्या हाती मी देतो, पण त्याचे प्राणहानी मात्र करू नकोस. नंतर काय झालं, शैतानाने अय्यूबाला मोठमोठ्या गळवाणी नखशिकांत अतिशय पिडले. 8 वचन.
आयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. 9 वचन. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला काय? देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा. देवाचं नाव सोडून द्या. 10 वचन म्हणतो, तो त्याला म्हणला, तू मूर्ख स्त्रियाप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या सर्व प्रसंगी आयुबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. अहो, देवाने चांगलं केलं, त्याच्यातून वाईट आलं तर काय? सुख प्राप्त केलं, दुःख प्राप्त करून घ्या. पण देवाच्या निंदा केलं नाही, पाप नाही केला. कारण देवाचं तारण एवढं मोठं आहे. आयुब तारलेला आहे, देवाकडून तारण प्राप्त केलेला आहे, उद्धार प्राप्त केलेला मनुष्य आहे. म्हणून तो कधी पाप केला नाही. कारण येशू ख्रिस्त आमच्या पापापासून आम्हाला सुटकारा देतो. तिमोथेच्या पहिली पत्री 15 वचनामध्ये, 1 तिमोथी 1:15 पापी जनांना, पापी लोकांना तारण्यास जगात आला ख्रिस्त येशू. ख्रिस्त येशू जगात आला पापीला जाणायला. योहान 1:29, जॉन 1:29. हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. येशू ख्रिस्त आमच्या पापापासून आम्हाला सोडवतो, तारवतो आणि आमचं सर्व पाप घेऊन जातो. आयुबाला ते तारण मिळवतो. माझा तारणारा म्हणतो, परमेश्वर माझा तारणारा, मला पापापासून तारले आहे, मी पाप करणार नाही. मला गुन्ह्यापासून तारलेलं आहे, गुन्हा करणार नाही. वाईट प्रसंगापासून तारलेलं आहे, मी वाईट गोष्ट करणार नाही. किती चांगला मनुष्य आहे. माझा उद्धारक, माझा उद्धारक. आणखी पण आयुब खात्रीने म्हणतो माझा उद्धारक जिवंत आहे, पण मनामध्ये दुःख आहे. नंतर काय झालं माहिती आहे का? आयुब 42 अध्याय 9-10 जॉब 42, 9 and 10. हे ऐकून अलिफस तेमानी, बिल्दद, सुई आणि सोफर यामानी यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने आयुबावर अनुग्रह केला. पुढचं सर, आयुबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने आयुबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी आयुबाच्या मालमत्ता होती त्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिले. बघा, त्याचे 3 मित्र एवढं वाईट बोलू लागले आयुबाला, अरे तू पापी केलंस बाबा, तू दुष्ट काम केलेलं आहे, म्हणून हे संकट तुला ज्यावर आलं आहे. देवाने म्हटलं, हो, तोंड झप्पून वापरा. तुम्ही मनामध्ये येतं तोंड वापरणार का? जा आयुबाकडे क्षमा मागा आणि आयुब तुमच्यासाठी माझ्याशी प्रार्थना करणार, तेव्हा मी तुम्हाला क्षमा करणार. आयुब एवढं कष्ट सोवलं तरी त्याने तोंडाने पाप नाही केलं, तोंडाने माझ्या निंदा केलेली नाही. पण तुम्ही त्याची किती निंदा केली बाबा, जा. आणि आयुब जेव्हा आपल्या ज्या मित्राने त्याची बदनाम केली, त्याची निंदा केली, त्याच्या मनाला दुखवलं, त्या मित्रासाठी तो प्रार्थना करू लागला. तेव्हा परमेश्वराने आयुबाचा चेहरा पाहिलं आणि आयुबाचं सर्व दुःख निघून गेला. हालेलुया. तर आयुब 42च्या 12 वचनामध्ये, जो 42:12 परमेश्वराने आता पहिलं 7,000 मेंढरे होते, आता 14,000 झाले. 3,000 ऊंट होते, आता 6,000 झाले. बैल 500 जोड्या होत्या, आता 1,000 जोडे झाले. गाढवी 500 होते, आता 1,000 झाले. सगळं डबल 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 त्याला भेटला. आणि त्याने हरवत 10 मुले परत देवाने दिलं. ते 7 मुलगा आणि 3 मुलगी. किती चांगला परमेश्वर आहे बघा ना. 7 पुत्र व 3 कन्या. एक पण परमेश्वर, कारण काय हो, तुम्ही असं विचारणार, मुलं बाळ काय डबल दिली नाही? कारण काय, आईबाच्या मुलं मुली मेले, स्वर्गात गेले, तिकडे जिवंत आहे. म्हणून इथं फक्त ते 7 मुलं आणि 3 मुली दिली. कारण मरणानंतर किंवा येशूच्या आगमनामध्ये हे 10 मुले बाळे पण तिकडे जाणार. मग तिकडे डबल होणार का नाही? अगोदर 7 आणि 3 10 हा तर आहे, परत 10 जाणार. किती निश्चय बघा. देवाने बाकी सगळं डबल दिले. कारण काय, या जगामध्ये राहणार मिटणार, स्वर्गामध्ये तुमची मेंढरे पांढरे येणार नाही. पण आम्हाला निश्चय, आम्ही स्वर्गात जाणार. हालेलुया.
केवळ आम्ही नाही, आमचे पूर्ण परिवार. जसं परमेश्वरानं म्हटलं उत्पत्ती 7:1 जेनेसिस 7:1, उत्पत्ती 7:1 मग परमेश्वरानं नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तू माझ्यापर्यंत नीतिमान आहे. तू नीतिमान होता, तू फक्त नाही, तू संपूर्ण कुटुंब, 3 मुले, 3 सून, तुझी बायको, तू सगळं जा, 8 जण गेला आतमध्ये. तसं आमची खात्री आहे, आम्ही फक्त नाही, आमचं पूर्ण परिवार देवाकडे एकदा जाणार आहे. हालेलुया. पण आज तो तारक आहे. माझ्या प्रियानं, तुम्ही म्हणू शकता माझा तारक जिवंत आहे, कारण येशू ख्रिस्त का जिवंत? प्रकाशित वाक्य 1:18 प्रकटीकरण 1:18 प्रकटीकरण 1:18 रेव्हलेशन 1:18 येशू म्हणतो, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. मी आज पण जिवंत परमेश्वर आहे. किती चांगली गोष्ट आहे बघा. तो आज पण जिवंत परमेश्वर आहे. तुम्ही सुद्धा खात्रीने म्हणा, माझं तारक जिवंत आहे, आणि शेवट तो या जगावर येणार, पृथ्वीवर उभा राहणार, मी पण त्याला पाहणार आहे. हे खाते तुम्हाला आहे का? आज तुमच्या माझ्यासाठी, तुमच्या माझ्या पापासाठी या जगामध्ये उतरून आले देव येशू प्रभू आहे. आपल्याला तारण्यासाठी त्याने आपला जीव दिला, पण जिवंत उठला. आज पण जिवंत आहे येशू प्रभू, स्वर्गात आहे. आम्हाला प्रभू बोलवतो तो, आज तुमच्या पापापासून तारण मिळवून घ्या, उद्या माझ्यापासून स्वर्गात राहा. हे निश्चित तुम्हाला पाहावे का? चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद. जसं आयु म्हणाला, माझा उद्धारक जिवंत आहे, आणि शेवटच्या दिवशी त्या पृथ्वीवर येऊन उभा राहणार. हो, तारक तूच आहे प्रभू. जगामध्ये येऊन प्रत्येकाच्या पापाला आपल्या अंगावर घेऊन प्रत्येकाला तारण मिळवून दिलेला परमेश्वर तू आहे प्रभू. आता येशू प्रभू, तू माझा तारक, माझा उद्धारक बन. माझं सर्व पाप माझ्यापासून दूर कर, मला क्षमा कर, तुझ्या पवित्र रक्ताने मला शुद्ध कर असं म्हणणार आहे. प्रत्येकाचा पाप क्षमा कर, त्याच्या मनाला जीवनाला शुद्ध कर, आणि त्यांनासुद्धा आज पापा तारणाचा निश्चय भेटू दे प्रभू. आज या पापापासून, जगातल्या पापापासून तारून घे, आणि उद्या तू प्रभू येताना प्रभू आम्हा सर्वांना या जगातून तारून स्वर्गात नेणार आहे. ते विश्वासाने आम्हाला राखीव कर प्रभू. आणि आता पण त्यांच्या पापाला तू क्षमा केलं, त्यांचं सर्व रोग येशूचं नाव निघून जाऊ दे. कुठलाही रोग असू दे, कुठलाही संकट असू दे, सगळे येशू दूर होऊ दे प्रभू राजा. कारण तू आमच्या सर्व भार आपल्या अंगावर घेतलेला आहे. यांच्या सर्व भार कष्ट तू काढून टाक. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता आपण पुन्हा भेटूया. आमेन.